या बुलेटिनमध्ये आता आपण पाहणार आहोत सकाळच्या 100 बातम्या। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर राज ठाकरेंनी शिवसेना सोडण्यावर पहिल्यांदाच भाष्य केले। शिवसेनेतून बाहेर पडलो हे माझ्यासाठी पक्ष सोडणं नव्हतं तर घर सोडण्यासारखं होतं असं यावेळी राज ठाकरे म्हणाले। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज ठाकरेंनी हे वक्तव्य केले। राज ठाकरेंनी सध्याच्या राजकारणावर जाहीर सभेत भाष्य केले। आजचं राजकारण म्हणजे गुलामांचा बाजार असल्याची टीकाही राज ठाकरेंनी केली आहे। कल्याण डोंबिवलीसह राज्यातील इतर भागातील राजकारण पाहून शिसारी आल्याचंही त्यांनी म्हटलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा दाखला देत भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय। सध्या हिंदुत्वाचा बाजार मांडून ठेवल्याचं म्हणत त्यांनी टीकास्त्र डागले। हिंदुत्वाचा बाजार मांडलेला पाहून बाळासाहेब ठाकरे व्यथित झाले असते असंही राज ठाकरे म्हणाले। षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी आणि किस्से राज ठाकरे यांनी सांगितले। त्यावेळी भाऊक झालेल्या रश्मी ठाकरेंच्या डोळ्यात अश्रू तरळले। षण्मुखानंद सभागृहात राज ठाकरेंचं भाषण संपल्यानंतर राज ठाकरे सभागृहातून निघाले। यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी रश्मी ठाकरे राज यांच्यासह सभागृहातून बाहेर आल्या। कारपर्यंत त्यांनी राज ठाकरेंना सोडलं। महाड नगर परिषद निवडणुकीतील राडा प्रकरणी विकास गोगावले यांच्यासह 8 आणि राष्ट्रवादीचे 5 असे 13 आरोपी महाड पोलिसांना शरण आलेत। कोर्टानं या सर्व आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। मात्र राष्ट्रवादीचे सुशांत जाबरे अद्यापही फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत। महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळांना मोठा दिलासा मिळालाय। ईडीनं पीएमएलए कोर्टात दाखल केलेल्या दाव्यात भुजबळांची मुक्तता झाली असून एसबी नंतर ईडीच्या केसमध्येही भुजबळ दोषमुक्त असल्याचं समोर आलंय। परभणी जिल्ह्यात वडपूरकर पॅटर्नची जोरदार चर्चा रंगली आहे। मात्र माजी मंत्री सुरेश वडपूरकरांच्या कुटुंबातील तब्बल 5 सदस्य यंदा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। सुरेश वडपूरकरांनी जो राजकीय मेळ साधलाय तो भलाभल्यांनाही आजपर्यंत जमला नाही। विशेष म्हणजे हे 5ही जण वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून निवडणूक लढवत आहेत। मुंबईत महापौर निवडीसाठी एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना पाठिंबा द्यावा असं मोठं वक्तव्य भास्कर जाधवांनी केले। यावर आम्हाला कुणाच्याही प्रस्तावाची गरज नाही असं उत्तर शिंदेंनी दिलंय। भाजप कोणत्याही स्थितीत महापौर पद सोडणार नाही तर आम्हीही कधी शिंदेंना पाठिंबा देणार नाही। इतके वाईट दिवस आमच्यावर आलेले नाहीत असं म्हणत संजय राऊतांनी शिंदेंच्या टीकेला उत्तर दिलंय। बाळासाहेबांना आदरांजली वाहणाऱ्या मोदींनी सेना फोडली। आता मोदी शिंदेंकडून प्रेरणा घेत आहेत का असा सवाल विचारत संजय राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केलाय। केडीएमसीत शिवसेना भाजपच्या युतीला आता मनसेचीही साथ मिळाली आहे। दरम्यान विकासाच्या मुद्द्यावर मनसेनं केडीएमसीत पाठिंबा दिलाय। लोकसभा निवडणुकीतही आमच्या सोबत होते असं एकनाथ शिंदे म्हणाले। चंद्रपूर शहर मनपा सत्ता स्थापनेत आणखी एक मोठी घडामोड समोर आली आहे। जनविकास सेना आणि एमआयएम यांनी 4 नगरसेवकांच्या महानगर आघाडी गटाची नोंद केली आहे। जनविकास सेनेचे 3 आणि एमआयएमच्या 1 नगरसेवकाचा यात समावेश आहे। जनविकास सेना नगरसेवक पप्पू देशमुखांची गटनेतेपदी यावेळी निवड करण्यात आली आहे। एक मोठी बातमी पाहूया। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेना आणि मनसेच्या झालेल्या युतीची संपूर्ण चर्चा राज्यात रंगली आहे। शिवसेना आणि मनसेच्या कल्याण डोंबिवलीमधील युतीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही प्रतिक्रिया देणं टाळलंय। दरम्यान कल्याण डोंबिवलीतील राजकीय परिस्थितीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी विचारले असता सध्या मी दावोसमधील गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित केलंय। भारतात पुन्हा आल्यावर मुंबईत जे काय करार झालेत या संदर्भात उत्तर देतो अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। सर, आपको सबसे पहले तो बधाई कि 30 लाख करोड़ के करार हुए हैं। एक करार कल्याण डोंबिवली में मनसे के साथ शिंदे गुट का हुआ है, तो उस करार की जानकारी आपको मिली है क्या? मैं अभी डावोस पे फोकस कर रहा हूं। महाराष्ट्र आऊंगा तो सारे
महाराष्ट्र के करारों की जानकारी आपको दे दूंगा, आप चिंता मत कीजिए। पूर्वी देखील लोकसभा आणि विधानसभेमध्ये मनसे आमच्यासोबत होती, त्यामुळे त्यांनी पाठिंबा दिलाय फक्त आणि फक्त डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर। आणि भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती आहे, ही युती आजची नाही आहे। आम्ही युतीमध्ये तिकडे महायुतीमध्ये सत्ता स्थापन करणार आहे। भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि आता मनसे जे आहे आमच्या विकासाच्या मुद्द्यावर आलेला आहे आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना असं कुठेतरी एकामेकापासून सत्तेमध्ये लांब राहणार हा विषय नाही। काही नोटीस किंवा कारवाई केली जाणार आहे? अजून तरी मला माहिती नाही, त्या विषयावरती साहेबांचं माझं बोलणं झालेलं आहे, परंतु अजून तरी साहेब त्याच्यावरती काय असं कळतं की राज ठाकरेंना हे सगळं माहीत होतं किंवा तशी पूर्वकल्पना तिकडच्या स्थानिक नेत्यांनी दिली होती? मला असं वाटतं की स्थानिक नेतृत्वाला आम्ही सही कल्पना दिली होती की तुम्हाला स्थानिक लेवलवरती काय करायचं ते करा, त्याप्रमाणे त्यांनी ती भूमिका घेतलेली आहे। पुढे वळूया। महाराष्ट्र सदन कथित घोटाळ्या प्रकरणात छगन भुजबळांना क्लीन चिट मिळाली आहे। एसबी पाठोपाठ आता ईडीच्या विशेष पीएमएलए कोर्टानं त्यांच्या या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे। भुजबळांसह हा सर्वात मोठा दिलासा मानला जातोय। 2005 साली सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना दिल्लीत महाराष्ट्र सदन उभारण्यात आलेलं। यासाठी चमणकर एंटरप्राइजेस कंपनीला कुठल्याही निविदेशिवाय काम देण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला होता। या प्रकरणात 2016 साली भुजबळांना ईडीने अटकही केली होती। 2 वर्षांचा तुरुंगवास भुजबळांना भोगावाही लागला होता। अरे काय त्याच्यात विशेष आहे? शिक्षा झाली असती तर आश्चर्य वाटलं असतं। एक लक्षात घ्या, कुणी असेल, प्रताप सरनाईक असतील, यामिनी जाधव असतील, रवींद्र वायकर असतील, बडगुजर असतील, यापैकी कुणालाही जर शिक्षा लागली तर आश्चर्याने प्रश्न निर्माण होऊ शकतो। हे या सगळ्यांनी निर्दोष सुटणं बड्या लाजमी आहे। अरे भाजपमध्ये जाण्याचा उद्देश दुसरा काय असू शकतो बरं? त्यामुळे जे होतंय ते फार अगदी भाजपाच्या परंपरेला अनुसरून होत आहे। पुन्हा एकदा पाहूयात सकाळच्या 100 बातम्या। भिवंडीतील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात नगरसेवकांची बैठक घेण्यात आली। या बैठकीतून गटनेतेपदाची आणि महापौर पदाची नावं समोर आली आहे। उद्या होणाऱ्या बैठकीत गटनेता निवडला जाणार आहे। आर पाटील यांचे सुपुत्र आमदार रोहित पाटील यांना आधी लगीन कोंढाण्याचं असं म्हणत जिल्हा परिषद निवडणुकांवर लक्ष केंद्रित केलंय। लग्न केव्हा करणार आहात या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले। त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला। सांगली जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तासगाव कवठे महाकाळ तालुक्यात शरद पवारांच्या पक्षाकडून स्वबळाचा नारा देण्यात आलाय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षांचे आमदार रोहित पाटील यांनी जाहीरनामा प्रसिद्ध करत स्वबळावर लढण्याचा नारा दिलाय। अकोला महानगरपालिकेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार असून आमच्याकडे 45 नगरसेवकांसह बहुमत असल्याचं सूचक वक्तव्य भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी केलंय। महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत। अकोला महानगरपालिकेत महायुतीचीच सत्ता येणार असं विधान आमदार अमोल मिटकरी यांनी केलंय। कोणी कितीही दावे प्रतिदावे करू द्या, विरोधी पक्षांनी कितीही आकटतांडव करू द्या, मात्र आमचा एक नगरसेवक हा महायुतीसोबतच दिसणार असं आमदार मिटकरी म्हणाले। अक्कलकोट तालुक्यात भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यानं शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी तिकीट कापल्यामुळे आनंद तानवडे आपली भूमिका जाहीर केली होती। आनंद तानवडे यांचे बंधू प्रवीण तानवडे यांचे तिकीट कापल्यानं पक्षाला रामराम ठोकल्याची माहिती आनंद तानवडे यांनी दिली आहे। कणकवली पंचायत समिती निवडणुकीत ठाकरेंना धक्का बसलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचा तिसरा उमेदवार बिनविरोध निवडून आलाय। ठाकरेंच्या सेनेचे सुधीर सावंत आणि मनसेचा शांताराम सादे यांची माघार घेतल्यानं वरवडे पंचायत समितीमधून भाजपचे सोनू सावंत बिनविरोध निवडून आलेत।